नमस्कार मंडळी, ऋतुजाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रोजच्या जेवणात भाजी काय बनवायची हा प्रश्न पडला की आपल्या घरातील साध्या सोप्या भाज्या खूप उपयोगी पडतात. आणि अशीच एक चविष्ट आणि पौष्टिक अगदी घरगुती भाजी म्हणजे गवार शेंगांची सुकी भाजी. गवारीची भाजी म्हटलं की काही जण लगेचच नाक मुरडतात आणि काही जणांना गवार अजिबात आवडत नाही. पण आजची गवारीची भाजी आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की गवार आवडत नसणाऱ्यांनाही एकदा चाखून पाहावीशी वाटेल. ही भाजी बनवायला फार काही साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणारे मसाले आणि काही साधे पदार्थ वापरून आज आपण एकदम मस्त मसालेदार गवारीची सुकी भाजी बनवणार आहोत. भाजीची चव तर छान हवीच, पण गवारीच्या भाजीचा रंग टिकून राहिला पाहिजे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजी शिजवताना घ्यायची काळजी, भाजी कोरडी व चविष्ट कशी ठेवायची याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या साध्या पण भन्नाट गवार शेंगांच्या सुक्या भाजीला. सगळ्यात आधी आपण गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. गवार घेताना शक्यतो कोवळ्या आणि ताज्या शेंगा घ्या. गवार खूप जुनी किंवा कडक असेल तर तिच्या शेंगा चावायला कडक लागतात. भाजीची चव ही तितकी छान येत नाही. ताजी गवार ओळखायची असेल तर शेंगा हाताने थोडे वाकवून पहा. कोवळी शेंग सहज तुटते. आता प्रत्येक शेंगेचे दोन्ही टोक काढून घेऊया. आणि काही गवारीच्या शेंगांमध्ये बाजूला कडक धाग्यासारखी नस असते, ती असेल तर ती देखील काढून घ्या. शेंगामधील बाजूला कडक धाग्यासारखी असलेली नस काढल्यामुळे ना भाजी खाताना गवार मऊ आणि छान लागते. तर गवारीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण इथे 1/2 किलो गवार घेतलेली आहे. गवार नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण मोडून घेतलेली आहे किंवा चिरून घेतली तरी चालेल. गवार खूप मोठी चिरली तर शिजायला खूप वेळ लागू शकतो. खूप बारीक चिरली तर ती जास्त मऊ होऊ शकते. म्हणून मध्यम आकाराचे तुकडे छान राहतात. आता गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण ही मोडून घेतलेली गवार घालायची आहे. 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर तेल किंवा पाणी न घालता परतून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचे आहे. 5 ते 6 मिनिटे परतून घ्यायचे आहे. आता ही गवार थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. पुन्हा तीच कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेल चांगले गरम झाले की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घालायचे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. तो छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. हलकासा रंग बदलला की यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घ्यायच्या आहेत. लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. साधारण मध्यम आचेवर 2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. हलकासा टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचा आहे. आता या सगळ्यामध्ये आपण 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद घालायची आहे. आता या स्टेजला हळद आणि हिंग घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि यानंतर यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. तिखट मसाले घालून घेणार आहोत. आता यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. छान पुन्हा एकदा मिनिटभर परतायचा आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेली जी गवार आहे ती घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आणि गवार छान असे परतून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटे परतून घ्या आणि यामध्ये आपण 2 चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. थोडेसे परतून घेऊया. आता यामध्ये आपण 2 चमचे वरवलेले ओले खोबरे घातलेले आहे आणि पुन्हा एकदा परतून घेतलेले आहे आणि 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे. गवार भाजल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटांनंतर झाकण काढून आपली ही छान गवार शेंगांची सुकी भाजी तयार झाली आहे. गवारची भाजी परफेक्ट होण्यासाठी म्हणजेच काही उपयोगी टिप्स म्हणजे गवार शक्यतो कोवळी आणि ताजी घ्या. गवार धुतल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळू द्या, त्यामुळे भाजी जास्त पानसट होणार नाही. सुकी भाजी करताना सुरुवातीपासून भरपूर पाणी घालू नका आणि भाजी शिजवताना गॅस मध्यम ठेवा. मसाले घातल्यानंतर भाजी सतत जोरात हलवू नका, त्यामुळे गवार तुटून जास्त मऊ होऊ शकते. आणि शेवटी झाकण काढून भाजी थोडी परतून घेतल्यास अतिरिक्त ओलावा निघून जातो आणि भाजी छान सुकी होते.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गवारीची भाजी बनवताना मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपली गरमागरम गवार शेंगांची सुकी भाजी अगदी तयार आहे। ही भाजी गरमागरम पोळी भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही खूप छान लागते। बघा आता किती साधी सोपी रेसिपी आहे आणि किती छान रंग देखील आपल्या गवारीच्या शेंगांच्या सुक्या भाजीला आलेला आहे। तर मंडळी, आज आपण बनवले आहे अगदी घरच्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट गवार शेंगांची सुकी भाजी। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या घरात गवारीची भाजी कोणाला सगळ्यात जास्त आवडते हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच घरगुती सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी ऋतुजाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।